गुड मॉर्निंग. आपण ऑडिटिंगमध्ये वर्किंग पेपर स्टार्ट केला होता. ओके, त्याचाच पुढचा पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. वर्किंग पेपर ऑन इनिशियल ऑडिट चेकलिस्ट. जसं आपण बघितलं की वर्किंग पेपर कोण प्रिपेअर करते, तर ऑडिटर प्रिपेअर करतोय, राईट. सो ह्या वर्किंग पेपरमध्ये ज्या इम्पॉर्टंट कंटेंट आहेत रिगार्डिंग क्लायंट कंपनी, हा ऑडिटर काय करणार आहे तर त्याच्यामध्ये मेन्शन करेल. तर बेसिकली फॉर्मॅट काय आहे, इनिशियल ऑडिट चेकलिस्ट काय असेल, तो एक फॉर्मॅट इथे दिलेला आहे, तो आधी एकदा बघा. वर्किंग पेपर ऑन इनिशियल ऑडिट चेकलिस्ट. बेसिकली काय असलं पाहिजे चेकलिस्टमध्ये, क्लायंट नेम म्हणजेच कोणत्या कंपनीचं तुम्ही ऑडिट करणार आहात त्याचं नाव असलं पाहिजे. पिरियड एंडेड, किती पिरियडसाठी तुम्ही ऑडिटिंग करणार आहात तो पिरियड एंडेड असला पाहिजे. कोणत्या डेटमध्ये तुम्ही ऑडिटिंग करताय ती डेट मेन्शन करायची आहे. वर्किंग पेपर रेफरन्सेस प्रिपेअर्ड बाय, कोणी प्रिपेअर केलेलं आहे त्या पर्सनचं नाव आणि ऑडिट कोणी केलेलं आहे त्या पर्सनचं नाव. ओके. त्याचबरोबर रिव्ह्यू बाय पार्टनर आणि मॅनेजर इथे मेन्शन केलं जाईल. डेट आणि साईन बाय हे सुद्धा ह्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र वर्किंग पेपर डिटेल थोडंसं येईल. एंगेजमेंट लेटर असणार आहे. आणि चेकलिस्टमध्ये काय इन्क्लूड असेल मग, वेदर द एंगेजमेंट लेटर इज साईन, हे तुम्हाला चेक करून घ्यायला लागेल. वेदर द एंगेजमेंट लेटर इज डेटेड आणि डज इट इन्क्लूड्स अजून काही असेल तर, आणि मग त्याचे रिस्पॉन्सेस येस नो वगैरे नसेल तर ना, देन वर्किंग पेपर रेफरन्स आणि रिमार्क. ह्या फॉर्मॅटमध्ये बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, वर्किंग पेपर मेन्शन करायचे. लक्षात ठेवा वर्किंग पेपर ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची असणार आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. नोट ऑन अंडरस्टँडिंग क्लायंट बिझनेस. आता आपण ऑडिटर म्हणून तुम्हाला ज्या कंपनीचं तुम्ही ऑडिट करणार आहात, ज्या क्लायंटचं तुम्ही ऑडिट करणार आहात, त्या क्लायंट कंपनीला अंडरस्टूड करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही वर्किंग पेपर काय करू शकता, छान पद्धतीने प्रिपेअर करू शकता. तर याच्यामध्ये काय सांगितले बघूया. वर्किंग पेपर हेल्प टू अंडरस्टँड क्लायंट्स बिझनेस. आता कोणताही एखादा नवीन ऑडिटर असेल किंवा नेक्स्ट इयरला तुम्ही एखाद्या कंपनीचं ऑडिट करत असाल, किंवा तुम्हाला एक रेफरन्स म्हणून वर्किंग पेपर काय करतोय तर लॉट्स ऑफ हेल्प करेल. आणि काय तुम्हाला क्लायंट कंपनीची इन्फॉर्मेशन मिळू शकते तर त्याच्या बेसवरती आपण आता पुढचे पॉईंट बघणार आहोत. फर्स्ट आहे प्रोफाईल ऑफ द क्लायंट, राईट. सो डॉक्युमेंट क्लायंट इंडस्ट्री, डॉक्युमेंटिंग क्लायंट बिझनेस मॉडेल, डॉक्युमेंटिंग रेव्हेन्यू स्ट्रीम, आयडेंटिफिकेशन ऑफ की प्रोडक्ट सर्व्हिसेस, सप्लाय चेन अँड डिस्ट्रीब्युशन चॅनल. हे एकंदरीत तुम्हाला प्रोफाईल ऑफ द क्लायंट ह्या कंटेंटमध्ये काय होतील तर मिळून जातील, की एकंदरीत त्यांचं डॉक्युमेंटेशन कसं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं बिझनेस मॉडेल, रेव्हेन्यू स्ट्रीम, प्रोडक्ट सर्व्हिसेस काय आहेत, सप्लाय चेन त्यांची काय आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल कसं आहे, हे प्रोफाईलमधून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. सेकंड पॉईंट आहे इंडस्ट्री रिसर्च, समरी ऑफ इंडस्ट्री ट्रेंड, कॉम्पिटिटर्स, मार्केट शेअर, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट अँड कंप्लायन्स इशू. ओके, ह्या सुद्धा गोष्टी इंडस्ट्री रिसर्चच्या अंडर आपण काय करू शकतो, अंडरस्टूड करू शकतो. थर्ड पॉईंट इज फ्लो चार्ट ऑफ बिझनेस प्रोसेस. तर याच्यामध्ये आपण काय अंडरस्टूड करू शकतो. फर्स्ट आहे डॉक्युमेंटेशन, documenting key business process, documenting accounting and financial reporting, identification of internal control and identification of risk area. या सगळ्या गोष्टी आपण फ्लो चार्ट ऑफ बिझनेस प्रोसेसमधून इझिली अंडरस्टूड करू शकतो क्लायंट कंपनीशी संदर्भात. ओके. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल चार्ट. ऑर्गनायझेशनल चार्टमध्ये बेसिकली आपल्याला माहिती आहे की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे कंपनीचं हे अंडरस्टूड करता येऊ शकतं. डॉक्युमेंटिंग की पर्सन, कोण डॉक्युमेंटिंग की पर्सन आहे हे अंडरस्टूड करू शकतो आपण. अँड आयडेंटिफिकेशन ऑफ देअर रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, हे सुद्धा आपण ऑर्गनायझेशनल चार्टवरून अंडरस्टूड करू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज क्वेश्चन आयर, documenting client response to question about the business,
अँड आयडेंटिफिकेशन ऑफ एरियाज ऑफ रिस्क. हे सुद्धा तुम्ही आता क्वेश्चनरवरून काय करू शकता, अंडरस्टूड करू शकता की की एरिया काय आहे, तर कोणत्या एरियामध्ये रिस्क आहे, किंवा बेसिकली क्लायंट कंपनीने कसे रिस्पॉन्सेस दिलेले आहेत पर्टिक्युलर क्वेश्चनचे, याच्यावरून आपण काय करू शकतो, क्लायंट कंपनी काय आहे हे अंडरस्टूड करू शकतो. नेक्स्ट इज अ रिस्क असेसमेंट मॅट्रिक्स, आयडेंटिफिकेशन ऑफ पोटेन्शियल रिस्क, assessment of potential risk and documenting a risk mitigation strategy. ओके, आता रिस्क असेसमेंट मॅट्रिक्समध्ये क्लायंट कंपनी कशा पद्धतीने रिस्क असेस करते, आधी पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर ती असेस केली पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग त्याचं डॉक्युमेंटेशन मिटिगेशन स्ट्रॅटेजी कशा आहेत हे तुम्हाला क्लायंट कंपनीची इन्फॉर्मेशन या पॉईंटच्या अंडर तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट इज की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. याच्यामध्ये आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रेंड, आयडेंटिफिकेशन ऑफ एरियाज ऑफ कन्सर्न. बिझनेस मॉडेलमध्ये असणार आहे ॲनालिसिस ऑफ क्लायंट बिझनेस मॉडेल, आयडेंटिफिकेशन ऑफ पोटेन्शियल रिस्क, डॉक्युमेंटिंग कन्क्ल्युजन अँड डॉक्युमेंटिंग रिकमेंडेशन. लक्षात ठेवा, यातले मिनिमम 7 ते 8 पॉईंट तुम्हाला तरी माहीत असले पाहिजेत की आपण क्लायंट कंपनीला अंडरस्टूड करून घेण्यासाठी कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्किंग पेपरमध्ये काय करायच्या आहेत तर मेन्शन करायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऑडिट वर्किंग पेपर ऑन की पीपल. ऑडिट वर्किंग पेपर ऑन की पीपल. फर्स्ट आहे की पर्सोनल लिस्ट. आता याच्यामध्ये काय असलं पाहिजे बघा, डॉक्युमेंट नेम, डॉक्युमेंट टायटल, डॉक्युमेंट रोल, आयडेंटिफिकेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड एरिया ऑफ अथॉरिटी. ओके, हे तुमच्या की पर्सोनल लिस्टमध्ये इन्क्ल्यूड असेल. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल चार्ट. सेम आत्ता जसं आपण डिस्कस केलं होतं त्याच पद्धतीने जिथे जिथे चार्ट येतील, स्ट्रक्चर येतील, तिथे आपण काय करतोय, रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, की त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कशी आहे, हायरार्की कशी फॉलो होते, बेसिकली हे ऑर्गनायझेशनल चार्टमध्ये इन्क्ल्यूड होतं. आयडेंटिफिकेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन की पर्सोनल, म्हणजे जसं सांगितलं की हायरार्की कशी आहे याच्यावरून आपण रिलेशनशिप काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज बायोग्राफीज ऑफ की पर्सोनल, डॉक्युमेंटिंग एज्युकेशन, डॉक्युमेंटिंग एक्सपिरियन्स, डॉक्युमेंटिंग क्वालिफिकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट अँड इंटरेस्ट. असं काही असेल तर हे सुद्धा आपण बायोग्राफिक की पर्सोनलमध्ये आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज इंटरव्ह्यू नोट विथ द की पर्सोनल, डॉक्युमेंटिंग डिस्कशन, आयडेंटिफिकेशन ऑफ रिस्क ऑफ एरिया ऑफ रिस्क, क्वेश्चन आयरमध्ये डॉक्युमेंटेशन ऑफ रिस्पॉन्सेस ऑफ क्वेश्चन अँड आयडेंटिफिकेशन. म्हणजे वरती जे पॉईंट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत तेच फक्त ह्या पर्सोनलच्या अंडर आपण काय करतोय तर चेक करतोय. सेम जसं क्वेश्चन आयरमध्ये बघितलं आपण, क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात आणि रिस्क कशी आहे हे आयडेंटिफाय केले जाणार आहे. ॲथोरायझेशन मॅट्रिक्समध्ये असणार आहे डॉक्युमेंटेशन लेवल ऑफ ॲथोरायझेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ पोटेन्शियल, सेग्रिगेशन ऑफ ड्युटीज अँड इश्यू, कशा सेग्रिगेट केलेल्या आहेत, रिस्क असेसमेंट, आयडेंटिफाईंग पोटेन्शियल रिस्क आणि मिटिगेशन स्ट्रॅटेजी इन्क्लूड असतील. कंप्लायन्स चेकलिस्टमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ रेग्युलेटरी रिक्वायरमेंट, कंप्लायन्स इश्यू, कंप्लायन्स स्टेटस. कम्युनिकेशन रिकमेंडेशनमध्ये कशा पद्धतीने डॉक्युमेंट कम्युनिकेशन तुम्ही मेंटेन करताय, की पर्सोनल कोण आहे हे बघायला लागेल. आयडेंटिफिकेशन ऑफ एरिया ऑफ ॲग्रीमेंट अँड डिसॲग्रीमेंट, हे सुद्धा तुम्हाला इथे चेक करायला लागेल. आता इथून नंतरचा जो पार्ट आहे ना, याच्यावरती तुम्हाला मात्र थोडेसे प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आधी बॅलन्स शीट काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, याचा पुढे फॉर्मॅटसुद्धा दिलेला आहे, तो एकदा जस्ट बघूया आपण, आणि नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिकल क्वेश्चन कंटिन्यू करू आपण. ओके, बॅलन्स शीट वगैरे बेसिकली तुम्हाला हे काही वेगळं एक्सप्लेनेशन नको द्यायला, कारण अकाउंटिंगमध्ये आपण ऑलरेडी ते लर्न केलेलं आहे, राईट.
की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, टेम्पलेट काय असतात, रिकन्सिलेशन ऑफ अकाउंटिंग काय आहे, मेमोरँडम ऑफ व्हरायन्स अनालिसिस काय आहे, देन फ्लक्च्युएशन अनालिसिस, रेशो अनालिसिस, व्हरायन्स अनालिसिस एकदा जस्ट गो थ्रू करा. ओके. देन नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिकल एक्झाम बघावी लागते. थँक्यू.